कुठल्या तरी गावाला गेलं ना आपल्या कपाडाची खरंच अशी बेकार अवस्था होते. त्यामुळे जाण्याच्या वेळेस खरंच खूप विचार करावा लागतो. मी काय म्हणतात 8 दिवस नव्हते तर अद्रेच्या पप्पांनी इतकं काय म्हणतात कपाडाची काय हालत करून ठेवलेलं आहे आणि सकाळी माझ्यावरच ओरडून गेलेत की माझा टी शर्ट कुठे सापडत नाही, आजच्या आज तू शोधून ठेवायचीस. मी 2 दिवस झालं शोधतोय, मला भेटत नाही पण तू आज शोधून ठेवायचीस. मी म्हणले ठीक आहे जावा तुम्ही कामाला, मला वेळ भेटला की शोधून ठेवते. आता हे काम लागणार आहे कारण एका टी शर्टसाठी मला हे पूर्ण सगळं कपाड काय म्हणते उचकटलेलं कपाड सगळं व्यवस्थित करावं लागणार आहे. किती वेळा त्यांना मी सांगितलं की अहो व्यवस्थित ठेवत जावा म्हणजे पटकन हाताला येते. माझं हेच सापडत नाही, माझं तेच सापडत नाही, रोज त्यांचं कामाला जाताना हे चालू असते. माझी किल्लीच सापडत नाही आहे गाडीची, माझं पॉकेटच सापडत नाही, मला रुमालच नाही दिलीस, मला टी शर्टच नाही सापडलं. रोज रोज कामाला जाताना काही ना काहीतरी विसरलेले असतात असते. असं नाही थोडा आदिराजच्या नादात ते गडबडीत जात असतात कारण आदिराज झोपलेल्या वेळेतच त्यांना कामाला जावं लागतं. नाही तर तो एकदा उठून बसला की परत मग त्यांना काय म्हणतात जाता येत नाही. स्वतः हे काम लागलेलं आहे मला कपाडात टी शर्ट शोधून काढायचं. सगळं काय म्हणतात काढून घ्यावं लागणार आहे मला. एक टी शर्ट सापडत नाही. एकच बॅग मी काल गडबडीने त्यांच्या कपाडात ठेवलं तर मात्र तुझं इथं पण सामान आलं काय माझ्या कपाडात बघू शकता. सगळं पाक विस्कटून ठेवलेलं आहे त्यांनी. काही म्हणजे काही सापडत नाही त्यांना काय सापडत नाही. ह्या एका टी शर्ट साठी हा जो टी शर्ट आहे एका टी शर्ट साठी मला एवढं सगळं सामान काढावं लागलेलं आहे. काढून आता व्यवस्थित ठेवतो जरा. किती पण तुम्ही ठेवा आणि किती पण करा शेवटी कसं विस्कटणारच आहे हे सगळं. त्यांना भेटलेलं एक प्रशस्ती पत्रक आहे. चलो असो फायनली आज सगळंच काढायचं म्हणलं म्हणून काढूया. हा आमच्या एंगेजमेंटचा फोटो आहे जो आम्हाला काय म्हणतात लग्नात गिफ्ट केला होता. यांच्या मित्रपरिवाराने आम्हाला हा एंगेजमेंटचा फोटो गिफ्ट केला होता. इथे बघू शकता खाली नाव सुद्धा आहे त्यांचं आंबेडकर नगर स्पोर्ट सांगली. ANS स्पोर्ट कडून आम्हाला भेटलेलं होतं हे गिफ्ट. पण आम्ही अजून कुठंच लावलेलं नाही आहे. असं कपाडात ठेवलेलं आहे. लग्नाला आमचे 4 वर्ष व्हायला आलेले आहेत. झालेले ऑलमोस्ट 4 वर्ष पाठवा लागलेला आहे पण हा मी कपाडातच ठेवलेला आहे. अजून लावलेलं नाहीये कुठेच. सगळं काढलंच आहे तर आता व्यवस्थित ठेवावं म्हणलं मी काढला पत्रा. नाहीतर काही गरज नव्हती मला हा पत्रा काढून बसायची. हे लग्नातले आमचे फोटो आहेत जे काय म्हणतात असेच ठेवलेले तरी कवरमध्ये घालून. हा यांचा आहे लास्ट टाइम त्याने आदिराच्या बर्थडेला घातला होता. हा जो ड्रेस आहे तो आमच्या एंगेजमेंटचा आहे. हा एंगेजमेंटचा आमचा ड्रेस आहे. त्यानंतर हा व्हाईट कलरचा कुर्ता आहे. हा व्हाईट कलरचा कुर्ता आहे जयंत घालतात त्याने हा कुर्ता. बाकी या सगळ्या रेग्युलर त्यांच्या जीन्स आहेत. हा कुर्ता ना त्यांनी तुम्हाला दाखवते एक मिनिट मी. हा कुर्ता त्यांनी आमच्या डोहाळ जेवणासाठी म्हणजे माझ्या डोहाळ जेवणासाठी हा कुर्ता त्यांनी शिवून घेतला होता. पण मला वाटतं त्यांनी एकदाही तो घातलेला नाही, त्यांना आवडला नाही. आहे असा त्यांनी ठेवलेला आहे. ही माझी चॉईस नव्हती किंवा त्यांची चॉईस नव्हती, ही त्यांच्या माकडांची चॉईस होती. त्यांची माकडं म्हणजे माझ्या डॉग्स होती त्या दोघांची चॉईस होती ही. त्यांनी घ्या लावलेले. त्यांना तो आवडला नाही म्हणून त्यांनी मग जाऊन हा कुर्ता घेतलेले. ऑनलाईन कुर्ता मागवलेला त्यांनी हा. पण हा कुर्ता त्यांना खरंच खूप छान लागलेला. हा कुर्ता त्यांनी मला वाटतं 1-2-3 वेळा भरपूर कार्यक्रमामध्ये त्यांनी हा कुर्ता घातलेला आहे. पण छानच वाटतो हा कुर्ता त्यांनी घातल्यावरती. हा ऑनलाईन मागवला होता त्यांनी. त्यांच्या मर्जीने त्यांच्या आवडीचा कलर त्यांनी तो मागवला होता. त्यानंतर ह्यात पण काही कपडे आहेत ते त्यांना मी शिवून घ्या म्हणून पाठीमा लागले तरी ते शिवून घेत नाहीयेत. त्यात पण कुर्ता आहे.
हा जो कुर्ता आहे तो आदिराच्या बारशात त्यांनी घेतला होता. काय म्हणतात चिकन मध्ये आहे हा कुर्ता. खरंच हा पण कुर्ता त्यांना खूप छान लागला होता. त्याला पण त्यांनी खूप वेळा वापरलेले आहेत. आदिराच्या बारशातला आहे हा. हा टी शर्ट जो आहे त्यांच्या बंधुराजाने त्यांना बर्थडेला गिफ्ट केला होता. त्याने थोडासा लूज होतोय म्हणून त्याने धरून आणणार होते. पण काय म्हणतात सगळ्या गोष्टींची आम्हाला आठवण करून द्यावी लागते की आदिराची पप्पा हे करा, आदिराची पप्पा ते करा. तेव्हा त्यांना आठवतं आणि मग करायला घेतात. सगळ्या टी शर्टची काय म्हणतात वाट लावून ठेवलेलं आहे त्यांनी. सगळं वरचं खाली खालचं वर करून ठेवलेलं आहे. कामाला घालून जातेले कपडे एकत्र आणि न घालतेले कपडे पण एकत्र. ह्या एका टी शर्ट साठी या माणसाने मला पूर्ण सगळं कपाट शोधून काढायला लावलेलं. माझा तो टी शर्ट सापडत नाही, मला शोधून दे शोधून दे. चला काय करायचं, त्यानिमित्ताने कपाट लागलं असंच म्हणावं लागेल. आता तुम्हाला मी खरं हेच कपाट 2 दिवसांनी दाखवणार आहे. त्यावेळेस तुम्ही बघा याची हालत काय असते ते. आदिराजने आमच्या बर्थडेला जेवढे सगळे बलून लावलेले ना तेवढे सगळे बलून त्याने फोडून टाकलेले आहेत. एकट्यानेच फोडलेले आहेत. पहिला आदिराज घाबरत होता ते बलून, म्हणजे त्याला नको वाटायचं, भीती वाटायचं त्यांचा आवाज आला की. पण आता नाही घाबरत. हो तूच ऐकते आणि करून. हा टी शर्ट मी त्यांनीच मागवला. त्यांनाच हा ग्रे कलर आवडलेला, त्यांनीच हा टी शर्ट मागवलेला. मी काल परवा म्हणला आदर्श पप्पा हा घाला टी शर्ट चांगला आहे. तर मला म्हणतात इशी घाल, मला नको, तूच घालत बस म्हणे हा टी शर्ट. काय बोलायचं आता, त्यांनीच मागवलाय त्यांच्याच आवडीचा. हा शर्ट एक त्यांना लय आवडतोय. काय म्हणतात फाटूस पर्यंत घालणार आहे का काय असं वाटायला लागलंय. चला छान कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतलेल्या आहे, तर हे व्यवस्थित लावून घेते मी. चला सगळं सामान हे आहे असं ठेवून घेते. हा फोटो आम्ही कधी लावणार आहे काय माहित नाही आम्हाला. माझ्या पुरता तरी इथे ठेवते मी आता हा फोटो. आदिराला मी बाहेर बसवून आले होते टीव्ही बघत, पण त्याला टीव्ही बघायची नाही आता. मी आता आले म्हणून आपण पण आत आलाय पळत पळत लगेच माझ्या पाठीमागून. तो एक साईडला आहे जे त्यांचे कुर्ते ठेवलेले आहेत. कधी घालत नाही जास्त एवढं, कधीतरी काहीतरी कार्यक्रम असला तरच घालतात ते. आदिराचे बर्थडेचे कपडे आहेत ते ठेवलेले आहेत. त्यांना मी किती वेळा बोलले होते अहो शोधत जावा जरा, तिथंच असते सगळं. आणि माणसाला काही शोधायचं नसतंय, सगळं हातात पाहिजे. मला दे सगळं हातात.
इथलं पण आता लागलेच काढून घेते. फायनली रिझल्ट असा होता की जे कपाट त्यांचं आवरायचं होतं कपाट त्यांचं आवरलेलं आहे. छान मस्त एका टी शर्टसाठी एवढं सगळं मला करावं लावलं त्यांनी. असो त्यानिमित्तानं कपाट लागलं असंच म्हणावं लागेल. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत बाय बाय. गुड